मुंडेंचा आणखी एक महाघोटाळा. कृषी घोटाळा क्रमांक 2. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इफ्कॉमध्ये महाघोटाळा झाला असून या घोटाळ्यातून धनंजय मुंडे वाचू शकत नाही असा दावा त्यांनी केलाय. यासोबतच त्यांनी आणखी एका नव्या घोटाळ्याचा पर्दाफाश करत कृषी घोटाळा क्रमांक 2 समोर आणलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीचा आधार घेत मोठा घोटाळा. दमानिया यांनी पत्रकार परिषदेत एक महत्त्वाचे पत्र उघड करत सांगितले की या पत्रात 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या निर्णयाचा उल्लेख आहे. मात्र या दोन्ही बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रात बॅटरी अपडेटेड स्प्रे पंप आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ निर्मित पेटेंटेड सोलार लाईट पंप यांचा उल्लेख करत शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी तातडीने निधी वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी लिहिलेल्या या पत्रावर कोणतीही तारीख नाही असा गंभीर दावा दमानिया यांनी केला. शासन निर्णयात 200 कोटींचा उल्लेख नाही. अंजली दमानिया यांनी आरोप केलाय की या पत्राच्या आधारे 11 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय काढण्यात आलाय. या शासन निर्णयात दोन्ही गोष्टी नमूद केल्या गेल्या. एक म्हणजे अतिरिक्त 500 कोटी रुपयांची मागणी आणि दुसरे म्हणजे याआधी 200 कोटी रुपयांचे बॅटरी स्प्रे आणि सोलार लाईट पंप खरेदीस आले होते. यांचा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. मंत्रिमंडळाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तरीही पत्रात असं सांगण्यात आलंय की हा प्रस्ताव आधीच मंजूर झालेला आहे, त्यामुळे हा घोटाळा उघड झालाय असे दमानिया यांनी ठामपणे सांगितले. असा मंत्री कधीच व्हायला नको. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्लाबोल करत म्हटले की मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यासारखे दाखवून भ्रष्टाचार करणारा मंत्री महाराष्ट्राला नको. खोटं बोलून खोटे कागद तयार करून जर धनंजय मुंडे असा भ्रष्टाचार करत असतील तर ते कोणत्याही मंत्रिपदावर बसण्याच्या लायकीचे नाहीत. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.